मंडळी 90च्या दशकात गावाकडच्या माणसांची पहिली पसंती असायची ती दर रविवारी डी सह्याद्रीवर संध्याकाळी 4 वाजता लागणाऱ्या मराठमोळ्या सिनेमांची। त्यात सुद्धा लक्षा, महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांचे सिनेमे असले तर स्वर्गसुख। मस्त चटई बिटई टाकून निवांत झोपून ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर अख्ख्या गावासंग पिक्चर बघायचा। नाद ओ नाद, फक्त निखळ मनोरंजन। आणि म्हणूनच त्या सर्व कलाकारांनी 90तल्या पोरांच्या मनात त्यांचं अडस्थान निर्माण केलंय। हा तर सांगायचा मुद्दा असा की तेव्हा लक्षा आणि महेश कोठारे यांच्या जोडीनं 5 अक्षरी पण खत्री सिनेमांचा धडाका लावलेला। अगदीच नावं घ्यायची झाली तर धूमधडाका, थरथराट, धडाकेबाज, दे दनादन, धागडधिंगा, झपाटलेला, माझा छकुला असे 101 खतरनाक पिक्चर एका मागोमाग येत होते। त्या सिनेमात एक खास गोष्ट असायची आणि ती म्हणजे त्या सिनेमातल्या व्हिलनची डेंजर नावं। डॅमिट फेम महेश कोठारे मुद्दाम ऐकता क्षणी लोकांच्या अंगावर काटा येईल अशी गुंडांची नावं हुडकून काढायची, जशी तात्या विंचू, कुबड्या खवीस, टकलू हैवान, कवट्या महाकाळ, झगड्या रामोशी, गिधाड, जाम खतरनाक। त्यापैकी बऱ्याच जणांना बघून लोकांची टरकायची सुद्धा। पण त्यातल्या व्हिलनमध्ये सगळ्यात जास्त लक्षात राहिला तो म्हणजे कवट्या महाकाळ। कारण त्या कवटी मागे नेमकं कोण होतं याचा अद्याप महाराष्ट्राला नीट उलगडा झालेला नाहीये। त्याचा तो कवट्या महाकाळ म्हणतात मला भेकडांनो आ थू हा भयंकर आवाज आज सुद्धा लोकांच्या कानात फिट्ट रुतून बसलाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कवट्या महाकाळच्या कवटी मागे नेमकं कोण होतं, ते पात्र नेमकं घडलं कसं, कोठाऱ्यांनी ते इंटरेस्टिंग नाव कसं सुचलं याबद्दलचे बरेच इंटरेस्टिंग किस्से जाणून घेणार आहे। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर मंडळी 90च्या दशकातल्या पोरांचं बालपण खऱ्या अर्थानं समृद्ध केलं ते म्हणजे दूरदर्शनवर लागणाऱ्या मालिका आणि सिनेमांनी। शनिवार रविवार तर काय बोलायलाच नको। सकाळी 6 वाजल्यापासून गंगामाया, विष्णू पुराण, रामायण, महाभारत, श्रीकृष्ण या संस्कारी मालिका झाल्या की 10च्या आसपास शाकालाका बूम बूम, शक्तिमान, ज्युनियर जी, मोगली, टार्झन अशा पोरांच्या आवडीच्या जादू आणि सुपर हिरोच्या मालिका लागायच्या। ते संपतय ना संपतय तोच दुपारी गाण्यांची रंगोली आणि बायोस्कोपमध्ये जुने हिंदी सिनेमे दाखवले जायचे। पुढे 4 वाजता मराठी सिनेमे, लॉरेल अँड हार्डीचा कॉमेडी शो आणि त्यानंतर जासूस विजय, आखे सारख्या देशभक्तीपर मालिका लागायच्या। पण लोकांना खरं सुख मिळायचं ते बरोबर 4च्या ठोक्याला लागणाऱ्या मराठी सिनेमातून। ते 4 वाजता डी नॅशनलचं डी सह्याद्री होतानाचं म्युझिक अजूनही लोकांच्या लक्षात आहे। कारण माणसं टायमिंगच्या आधीच टीव्ही मोरच आपापली जागा आटून बसायची। फक्त वाऱ्या कावदानात अँटिना मिंटेना हल्ला नाही की मग 3 तास गच्च आठवड्याभराचं मनोरंजन व्हायचं। त्यात सुद्धा लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या जोडीचा पिक्चर असल्यावर आणखी काय पाहिजे। असो तर बघा, महेश कोठारेंच्या सिनेमात काही गोष्टी कॉमन असायच्या। म्हणजे अगदी कथेचा विचार केला तर श्रीरंगपूर, खेड शिवापूर अशा टाईपचं कोणतं तरी गाव, त्या गावाच्या संबंधित 2 हिरो, त्यातला एक इन्स्पेक्टर महेश जाधव अर्थात महेश कोठारे आणि दुसरा आपला लक्षा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे। त्यांच्या गावाला कुठल्या तरी डेंजर व्हिलनची नजर लागणार। तो गावात येऊन थैथयाट करणार आणि मग आपले 2 हिरो मजा मस्ती करत व्हिलनचा नायनाट करणार। इतकं साधं गणित असायचं। महेश कोठारेंच्या सिनेमात कॉमेडी, लव्ह स्टोरी, फायटिंग असा सगळाच मसाला असायचा। त्याच आशयाचे लागोपाठ सुपरहिट सिनेमे त्या जोडगोळीनं मराठी रसिकांच्या भेटीला आणले। सगळेच सिनेमे तुफान गाजले। बरं, फक्त हिरोच नाही तर सिनेमातले विलन सुद्धा तितकेच भाव खाऊन गेले। असो, दरम्यान आपण महेश कोठारे हे सिनेमासृष्टीत कसे आले आणि त्यांची लक्ष्याशी ओळख कशी झाली त्याची थोडक्यात माहिती घेऊया। तर मंडळी, महेश कोठारे त्यांच्या सिनेमासाठी अभिनेता आणि दिग्दर्शक असं दुहेरी काम सांभाळायचे। महेश कोठारेंनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती। पुढे तरुणपणी त्यांनी मेरे लाल, छोटा भाई असे हिंदी सिनेमे केले, परंतु ते सिनेमे काही जास्त चालले नाहीत। पण हिंदीवाल्यांना त्यांचं काम रुचलं नाही। दरम्यानच्या काळात त्यांनी सिनेमापासून लांब राहत LLBचं शिक्षण पूर्ण करून वकिली केली। त्याच काळात त्यांनी गुन्हेगार आणि त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास केला होता, पुढे जाऊन कधीतरी आपल्या सिनेमात त्याचा उपयोग होईल म्हणून। कारण सिनेमाचं वेळ त्यांना काही स्वस्त बसून देत नव्हतं। मग पुन्हा त्यांनी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला। सुरुवातीला हिंदीतला प्यार किए जा हा चित्रपट मराठीत तयार करण्याची त्यांनी तयारी केली। मात्र त्या चित्रपटात मूळ व्यक्तिरेखा साकारलेला मेहमूद यांची भूमिका मराठीत साकारू शकेल असा ताकदीचा अभिनेता त्यांना मिळत नव्हता। मात्र एके दिवशी कोठारे त्यांच्या आईवडिलांसोबत एक नाटक पाहायला गेले होते। त्या नाटकातला एक हरवणारी कलाकार त्यांना प्रचंड आवडला कुठला, ते त्याच्या प्रेमातच पडले। तो कलाकार होता आपला लाडका लक्षा उर्फ लक्ष्मीकांत बेर्डे। झालं, दोघांचं ट्युनिंग जुळल्यामुळं त्यांच्यात अतूट मैत्री झाली।
पुढे मनासारखा कलाकार सापडल्यानंतर महेश कोठारेंनी धूम धडाका नावानं त्यांचा पहिला सिनेमा केला. त्यासाठी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना ₹1 एवढीच सायनिंग अमाऊंट दिली होती. तो चित्रपट प्रचंड गाजला आणि तिथून पुढं महेश लक्षाच्या जोडीनं मराठी चित्रपटसृष्टीत धडाकेबाज पद्धतीनं निस्ता धागडधिंगा घातला आणि ते पाहून त्यांच्या विरोधकांचा निस्ता थरथराट झाला. हो, मला माहिती आहे की मी इकडून तिकडून उगा त्यांच्या सिनेमांची नावामध्ये घुसावतोय, पण ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं काय तर गावगाड्यातल्या लोकांनी दादा कोंडके नंतर सगळ्यात जास्त अपील झाली ती लक्षा महेशची जोडी. बरं, कोठारेंच्या 5 अक्षरी चित्रपटांची नावं सुद्धा गावाकडच्या लोकांना खूप अट्रॅक्ट करायची. महेश कोठारेंनी त्यांच्या सिनेमात तंत्राबाबतही खूप प्रयोग केले. अगदीच उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर त्यांचा धडाकेबाज हा मराठीमधला पहिला सिनेमास्कोप चित्रपट होता. त्याच धडाकेबाज चित्रपटातला खावटा खलनायक म्हणजे कवट्या महाका. तर आत्ताशी आलो आपण मेन मुद्द्यावर. 1990 साली लक्षा महेशच्या जोडीनं धडाकेबाज प्रेक्षकांच्या भेटीला आणला. त्यांच्यासोबत सिनेमात अश्विनी भावे, प्राजक्ता कुलकर्णी, दीपक शिर्के, रवींद्र बेर्डे, अलका इनामदार, शांता इनामदार अशी तगडी स्टारकास्ट होतीच. पण त्या सगळ्यांमध्ये लक्षात राहिला तो पिक्चरचा विलन कवट्या महाका. त्याचं कारण म्हणजे त्याचा भयानक आवाज आणि खास शैलीत बोलणं. त्यानं जवळपास शोलेमधल्या गब्बरला कॉपी केलं होतं. म्हणजे जेव्हा तो विलन कवट्या महाका म्हणतात मला कवट्या महाका आ थू असं म्हणायचा तेव्हा पोराठोरांच्या काळजात धस्स व्हायचं. तर आता महेश कोठारेंना त्या कवट्या महाकाळचं नाव कसं सुचलं होतं तर ऐका. स्वतः महेश कोठारेंनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार त्यांना सांगली जिल्ह्यातल्या कवटे महाका या तालुक्याच्या नावावरून त्यांच्या विलनचं नाव सुचलं होतं. दरम्यान त्या कवट्याचा रोल लिहितानाच कोठारेंनी त्या विलनला संपूर्ण चित्रपटभर कवटीमध्येच ठेवायचं असं ठरवलं होतं. पण त्याचा परिणाम असा झाला की जर आपला चेहराच दिसणार नाही तर मग सिनेमात काम करून काय फायदा असं कलाकारांना वाटू लागलं. बऱ्याच जणांनी कवट्याचा रोल करायला नकारही दिला. त्यामुळे महेश कोठारेंना त्या रोलसाठी खूप ॲडजस्टमेंट करावी लागली. म्हणजे त्या एका रोलसाठी त्यांना तब्बल 8 वेगवेगळ्या कलाकारांकडून काम करून घ्यावं लागलं. म्हणजे सुरुवातीला तो रोल बिपिन वर्ती यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या बिझी शेड्यूलमुळं त्यांनी चित्रपट अर्धवट सोडला. त्यांच्यानंतर त्यावेळेचे गुजराती कलाकार चंद्रकांत पंड्या यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. पुढे त्यांनीही काही कारणास्तव सिनेमा सोडला. मग पुन्हा दुसरा कलाकार असं करत करत महेश कोठारे यांनी तो कवट्याचा रोल पूर्ण करून घेतला आणि त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला आजवरचा एक बेस्ट खलनायक दिला. आता सुरुवातीला ज्यांनी कवट्याची भूमिका केली त्या बिपिन वर्ती यांना तुम्ही अनेक मराठी सिनेमांमध्ये पाहिलं असणार. ते एक उत्तम अभिनेते तर आहेतच, पण त्याचसोबत ते टॅलेंटेड दिग्दर्शक सुद्धा आहेत. कोठारेंच्या झपाटलेल्यामध्ये सुद्धा त्यांनी कुबड्या खवीशी भूमिका केलेली. तर मंडळी, अशा पद्धतीनं कवट्या महाकाळ या पात्राचा सगळा प्रवास घडला आणि ते पात्र अजरामर झालं. तुम्हाला ही सगळी इंटरेस्टिंग माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच याआधी त्या कवट्या महाकाळच्या कवटीमागं नेमकं कोण आहे असं तुम्ही इमॅजिन केलेलं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.